तर कुठं लक्ष आहे? नाही नाही, आम्ही बघतोय ना. तुम्ही घरात आल्यापासून तुमच्या त्या लाडक्या नाचुनेचं कौतुक करण्यातच मग्न आहे. तिला जबाबदारी काय देताय, सल्ले काय देताय, मार्गदर्शन काय करताय? आमच्याकडे लक्ष आहे का? काल आली ती पोर, तुमची लाडकी नाचू, ती तुमच्या जवळची झाली. आणि आम्ही तुमच्या आवडत्या ना, आम्ही परक्या झालो का तुम्हाला? अगं काय काय बोलतेस तू माई? हा, मी लहान होतो तेव्हा एक घटना घडली होती. आता नेमकं काय झालं होतं सगळं सांगत बसत नाही, लई मोठी स्टोरी आहे, सांगन कवा तरी. घटना घडली आणि तेव्हापासून माझ्या उजव्या कानाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे उजव्या साईडला जर कोणी माणूस बोलत असेल ना तर मला नाही ऐकू येत. माणूस जर समोर असेल आणि मी त्याच्याकडे बघत असेल ना तर मला ऐकू येतं. माणूस जर लांब असेल, पाठमोरा असेल, काय बोलतोय मला नाही कळत. सॉरी, मी हे आधी सांगायला पाहिजे होतं. मी लपून ठेवलं सगळं. तेजप्रताप, मला अजूनही एक गोष्ट कळत नाहीये. इतके दिवस हे सगळं का लपवून ठेवलंस माझ्यापासून? अहो, ते तुम्हाला माझी लाज वाटेल असं मला वाटलं म्हणून. लाज वाटेल म्हणून? नाही, बरोबर आहे. साहजिक आहे, तुला लाज वाटत असेल, गिल्ट येत असेल, कमीपणा वाटत असेल. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? हाच कमीपणा तुला तुझ्या घरच्यांसमोर जाणवतो का रे? म्हणजे माई साहेबांसमोर, प्रियासमोर, इव्हन थंडर समोर? नाही, कधीच नाही. नाही ना? कारण तुझा विश्वास आहे त्यांच्यावर. माझ्याकडे बघ. तोच विश्वास तुला माझ्या डोळ्यात नाही दिसत का? आपलं नातं अजून तसं तयार नाही झालंय का? तेजप्रताप, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. माझा हा दोस्त आहे ना, हा जसा आहे तसा आवडतो मला. कारण तू भारी आहेस. खरंच तेजप्रताप, तू खूप भारी आहेस. तू इकडे इकडे काय? थांब. अहो, काय? आता ऐकू आलं? हा, तेजप्रताप, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.
तेजप्रताप, तुझ्यात कुठलाही दोष नाही. अरे किती जीव आहे सगळ्यांचा तुझ्यावर. अख्खं रमावती एका शब्दावर तुझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार आहे, कारण तुझं मन शुद्ध आहे. तू दिलदार आहेस तेजप्रताप, तू लाखात एक आहेस. बस वैदी, आज तुम्ही माझ्या मनावरचं लय मोठं ओझं कमी केलंय माहितीये काय. अहो कमी काय, निघूनच गेलं म्हणा की. आता बस, आता आपण कोणालाच घाबरत नसतोय. आपण कोणालाच घाबरत नसतो. ऐका, आपण कोणालाच घाबरत नसतोय आता. येडू. काय काय म्हणला तुम्ही? एक मिनिट. आता आता तुम्ही चोरून तोंडात कशाला बोलताय? अहो, आता तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्या कानाचा प्रॉब्लेम आहे म्हणून. आता तरी मोठ्याने बोला, आता कशाला चोरून बोलताय तुम्ही? एक मिनिट, कोण चोरून बोलतंय? कोण घाबरतंय? अरे मी तर खुल्लम खुल्ला बोलायला तयार आहे. थांब दाखवते तुला. अहो, काय करता? हळू. हा माझा मित्र एक नंबरचा येडू आहे, येडू. माझं या येडूवर तेजप्रताप,